एंगेजमेंट झाली, लग्नाची तारीखही निघाली आणि एक गोष्ट तर आम्ही नोटीसच नाही केली. कोणते? सांगते. हाय, मी स्नेहा आणि मी सांगते आहे तुम्हाला माझ्या लग्नाची गोष्ट. बघा ना, कशी का असेना घाई गडबडीत एंगेजमेंट तेवढी पार पडली. त्यानंतर लग्नाची तारीखही नाही नाही म्हणता म्हणता निघाली आणि दुसऱ्या दिवशी काही मैत्रिणी ज्या एंगेजमेंटला येऊ शकलेल्या नाहीत, त्या मला भेटायला आल्यात. सो त्यातली एक आता माझ्या काळजीपोटी, माझ्या प्रेमापोटी का मला चिमटा घेण्यासाठी बोलली माहीत नाही, "स्नेहा, तुला गिफ्टमध्ये काय मिळालं गं?" आणि तशी माझी लाईट लागले माहीत आहे का. मी पण गिफ्ट घेऊन आले नव्हते, पण एंगेजमेंटच्या दिवशी मला वेळेवर आठवलं, तेव्हा माझ्या मैत्रिणींना मी वेळेवर मार्केटमध्ये पाठवलं आणि एक मस्त असा परफ्यूम माझ्या नवऱ्यासाठी गिफ्ट म्हणून दिला आणि मला रिटर्नमध्ये काहीच मिळालं नव्हतं. आता एंगेजमेंटच्या गडबडीत नव्हतं माझं लक्ष, पण दुसऱ्या दिवशी मला क्लिक झालं आणि मी विचार केला, हाय किती अनरोमॅन्टिक नवरा हा. कारण 90ची एक परंपरा होती बघा, एंगेजमेंटच्या दिवशी प्रत्येक नवरीला मोबाईल हा मिळायचाच मिळायचा. मला मोबाईल सोडा हो, साधी वॉचही मिळाली नाही. बरं गिफ्ट सोडा, साधा नंबरही एक्सचेंज केला नाही त्या माणसाने. पण तरी कसं तरी त्या मैत्रिणी चिडवत होत्या आणि त्यांचं तोंड बंद करण्यासाठी मी त्यांना बोलले की नाही, त्यांचा फोन येऊन गेला मला सकाळीच. पण तेव्हा मी कोणत्या कश्मकशमध्ये होती माझं मलाच माहीत होतं आणि तेव्हा मला क्लिक झालं बाई स्नेहा, आता तुझं काही खरं नाही. एवढा हा दिसायला दिसतो ना, त्याहून जास्त अनरोमॅन्टिक माणूस आपल्या पदरी पडलेला आहे. आणि त्यानंतर 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले आणि चौथ्या दिवशी फायनली माझ्या पप्पाच्या मोबाईलची रिंगटोन वाजली. कुणाचा कॉल आला असेल बरं? तुम्ही गेस करा आणि तसं मला कमेंट करून सांगा. चला बाकीची स्टोरी उद्या कंटिन्यू करते. बाय.